सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात दाखल। बीडमधील हत्या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेणार। सीआयडीच्या पथकाकडून वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहे। प्रदीप, सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून तपास जो आहे तो केला जातो आणि सीआयडीची पथकं जे आहेत वाल्मिक कराडच्या शोधावरती आहेत। मात्र सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत प्रशांत बोरुडे आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि सीआयडी पथकाकडून संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्या पथकाकडून तपास करण्यात आलेला आहे त्याचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। मी सध्या सीआयडीच्या हेडक्वार्टरमध्ये आहे आणि याच ठिकाणी थोड्या वेळात प्रशांत बोरुडे जे आहेत या ठिकाणी येऊ शकतात किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणचे लोकेशन ट्रेस झालेली आहेत त्या संदर्भातली सुद्धा माहिती जी आहे ती प्रशांत बोरुडे यांच्याकडून घेतली जाऊ शकते। सध्या वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडीच्या पथकाकडून घेतला जातोय। काल एक बातमी आलेली होती ते म्हणजे वाल्मिक कराड जे आहे ते 24 तासामध्ये पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडी कडून केला जातोय। मात्र या घटनेची तीव्रता लक्षात घेता किंवा सीआयडी कडून ज्या पद्धतीने तपास केला जातोय स्वतः प्रशांत बोरुडे जे आहे ते आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत। त्या पथकाकडून वेगवेगळ्या भागांमध्ये जे सर्च ऑपरेशन सीआयडी कडून राबवण्यात आलेलं होतं त्याचा आढावा जो आहे तो अप्पर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे। आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणामधली काही नवीन माहिती जी आहे ती समोर येते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः प्रशांत बोरुडे हे पुण्यामध्ये दाखल होत सीआयडीच्या पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा जो आहे तो घेत आहेत। 24 तासामध्ये वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांसमोर शरण येतो काही पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र त्या अनुषंगानं वाल्मिक कराड यांच्या संपर्कामध्ये असलेल्या अनेक जणांची चौकशी जी आहे ती सीआयडी कडून करण्यात येते। खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल आहे। मात्र आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणामध्ये काय अपडेट येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः प्रशांत बोरुडे जे आहेत ते आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि सीआयडीच्या पथकाकडून या संदर्भातला वेगवेगळा आढावा जो आहे तपासाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रशांत बोरुडे यांच्याकडून हाताळली जाते। ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।